राष्ट्रीय प्रवेशोत्तर परीक्षा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि या कौतुक सोहळ्यासाठी आपण सर्व पालक तसेच विद्यार्थी इथे जमलात. आपल्या सर्वांचं हे प्रभात किड्स स्कूल अकोला तसेच जिल्हा विद्यालय अध्यापन मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला अतिथी माननीय श्री दिलीप तायडे सर, शिक्षणाधिकारी माध्यमिक सरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तसेच प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉक्टर गजानन नारे सर आणि माननीय श्री रवींद्र भास्कर सर, एकदा आपण सर्व अतिथींचं जोरदार करण्याचे स्वागत करूया. कौतुक सोहळ्याची रितसर सुरुवात आपण दीपक प्रज्वलनाने करूया. तर मी आजच्या अतिथींना विनंती करतो की आपण दीपक प्रज्वलन करावं. दीपक प्रज्वलनाने आजच्या या कौतुक सोहळ्याला रितसर सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण कळूया आजच्या आपल्या प्रमुख अतिथींच्या स्वागताकडे. तर सर्वप्रथम माननीय श्री दिलीप तायडे सर, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. विजय पदई सरांना ते पुष्प देऊन सरांचं स्वागत करतील. विजय पदई सर. तसेच प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉक्टर गजानन नारे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो विश्वास जगाड सरांना. गुलाब पुष्प देऊन डॉक्टर गजानन नारे सरांचं स्वागत करते. तसेच जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे माननीय श्री रवींद्र भास्कर सर यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो मी धर्मदेव इंगळे सरांना. आणि यानंतर मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो माननीय श्री रवींद्र भास्कर सर. गुड आफ्टरनून टू ऑल. सन्माननीय डॉक्टर कपले सरांचं स्वागत डब्बाले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला, प्रभात किड्स स्कूल अकोला, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने 2019-20 मध्ये NTS परीक्षेला फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल 14 फेब्रुवारीला सेकंड लेवल झाली. आणि त्या परीक्षेमधून म्हणजे इतिहासामधली ही पहिली घटना आहे की ज्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामधून 16 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. मी सर्व खरोखर ही एक घोषणा व बाब आहे. पालक यांच्यासोबत पालक आहे कारण कोविडच्या याच्यामुळे आम्ही बाकी कोणाला बोलावलं नाही. परंतु हे जे विद्यार्थी आहेत त्या दिवशी कार्यक्रम झाला
त्या दिवशी स्वतः CO साहेब बोलले की हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी UPSC MPSC ते आजच त्यांनी जर परीक्षा दिली तर 60% मार्क, मी कॉन्फिडन्सने सांगतो 60% मार्क तुम्हाला मिळतात MPSC मध्ये. कारण त्याच्यामध्ये सुद्धा काय येतं, कारण मी NTA चा पेपर सेट केलेला, नीट JEE चा पेपर मी सेट केलेला, त्याचा रिसोर्स पर्सन आहे स्टेटचा, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत. तर हे जे विद्यार्थी आहेत खरोखर यांना ज्यावेळेस आज मी फोन केला 3:15 वाजता फोन केला, मॅक्सिमम त्यांच्या आईने फोन उचलले. देयर विल बी कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन मदर अँड स्टुडंट. तर हे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला कल्पना असेल की टोटल 2000 स्कॉलरशिप पूर्ण भारतामधून. आता तुम्ही पहा किती स्टेट आहे, त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत, कंपॅरिझन करा. काय आहे की जोपर्यंत आपल्याला स्वतःचं महत्त्व आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्त्व समजत नाही. अकोला जिल्ह्यामधून 16 विद्यार्थी क्वालिफाय होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून रात्री 11:30 वाजता म्हणजे एक दाबेराव एक सुटला होता. 15 मी लिस्ट घेऊन हे केलं. मग नंतर मला वाटतं डाबेरावनीच आपल्या ग्रुपवर टाकलं की सर आय एम आल्सो. असे 16 विद्यार्थी झाले. 11:30 वाजता यशवंत मी सांगून ठेवलं होतं की मी किती वाजता हे करेल तरी न्यूज आली पाहिजे. तुम्ही जर आज न्यूज पाहिली तर एवढी मोठी न्यूज, राज्यस्तरीय कोणता इव्हेंट असला तरी नाही होत. म्हणजे याचा अर्थ याचा सिरियसनेस लक्षात घ्या. आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की भास्कर आपल्याला एनी हाऊ उद्या आपल्याला यांचा सत्कार करायचा, यांचं कौतुक करायचं. आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय दिलीपजी तायडे साहेब यांनी ती बाब लक्षात आणून दिली. आणि आजच्या आज आपल्याला घ्यायचं नेमकं काय झालं की तुम्ही 16 विद्यार्थ्यांचे 29 विद्यार्थ्यांचे माझ्याजवळ ऑलरेडी फोन नंबर होते, आपला ग्रुप होता, त्याच्यामुळे ती पॉसिबल आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल. आता गुंजाळ साहेब तुमच्यासोबत बोलणार आहे, जे परीक्षेचे जे उपायुक्त आहेत ते म्हणजे भास्कर मी बोलतो, कारण उद्या सुद्धा तुमचा ऑनलाईन कार्यक्रम आहे त्याच्यात ते बोलणार, परंतु आज सुद्धा तुमच्यासोबत ते बोलणार आहेत 1-2 मिनिट. तर त्यांनी विचारलं भास्कर महाराष्ट्रामध्ये किती, महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं त्यांनी म्हटलं भास्कर अकोल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती सिलेक्ट झाले. म्हटलं सर मग माहीत नाही, माझं अकोल्याचं होतं आणि बाकीचे जे आहेत जी राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनेल आहे त्या यूट्यूब चॅनेलवरती आम्ही लाईव्ह करतो. त्याच्यामुळे मला सध्या माहीत आहे 256 आकडा माहीत आहे महाराष्ट्रामधला. त्याच्या पुढचे जे आहे ते अजून ट्रेस झाले नाही, पण 256 आहेत विद्यार्थी जे 2000 पैकी महाराष्ट्रामधून 256 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, मी काय बोललो सरांसोबत नारे सरांसोबत बोललो. नारे सरांसोबत बोलता बरोबर सर म्हणे सर काहीच हरकत नाही. आणि सकाळी कार्यक्रम घ्यायचा तर सकाळी मी पिकवीमध्ये 6 वाजता जातो. 6 वाजता मी सरांना मेसेज केला, म्हणजे लिहिलं जसं तुम्हाला मेसेज केला तसं या डायरीवर लिहिलं ते पाठवून दिलं सरांनी. लगेच सरांचं आलं की नाव वी आर रेडी. परंतु साहेबांना काम असल्यामुळे मग आपण तो 4 वाजता कार्यक्रम केला. सर PKV मध्येच भेटले सन्माननीय डॉक्टर कपले सर. हे सुद्धा MPSC क्वालिफाय आहे. आज आपण इथे जे बोलावलेले आहेत ते त्याच्यासाठी. यांचे मित्र IAS आहेत, IMS आहेत, IPS आहेत. तर ते विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याच लेवलचं मार्गदर्शन मिळावं किंवा प्रेरणा मिळावी म्हणून आपण छोटा कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्हाला 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी 8-8:30 वाजता
तुमचा सत्कार होणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी होतात बरोबर, तुम्हाला ते तसं पत्र येईल पण मी तुम्हाला सांगून द्या तर तो तुम्हाला येईल. परंतु तुमचे अजून प्रमाणपत्र आले नाही, यायला पाहिजे. ते आले की तुमचा कार्यक्रम असतो. तर विद्यार्थी मित्र हो, जे काही आम्ही ऐकून राहिलो ते सर्वात महत्त्वाचं. मी ज्यावेळेस मार्क पाहिले, तुम्ही जे 16 विद्यार्थी आहे 29 पैकी काही विद्यार्थ्यांचं असं आहे की त्यांचा स्कोर चांगला होता फर्स्ट स्टेजमध्ये, परंतु सेकंड स्टेजमध्ये ते खाली गेले. याचं कारण मी 1-2 विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विचारलं, सर आम्ही NTA चा अभ्यासच नाही केला, आम्हाला JEE नीट. माझा तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आता तर तुमची तर आता लगेच परीक्षा आहे, परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जर समजा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, तो कोव्हॅलंट बॉन्ड नीट असू द्या, JEE असू द्या, नेट असू द्या, सेट असू द्या, कुठेही असू द्या, तो कन्सेप्ट बदलत नाही. नाव सम कन्सेप्ट बिकम्स बेसिक अँड नाव देयर विल बी नो चेंज इन दॅट कन्सेप्ट. नेमकं काय होऊन राहिलं की जर तुम्ही पाट्या पाहिल्या, जेवढे काही IAS असतील, IFS असतील, IAS असतील, यांच्यासमोर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी JEE दिली असेल, नीट दिलेली असेल, हे सर्व दिलं. त्यानंतर काय केलं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली. आज तुम्ही, मी जे कॉन्फिडन्सनी म्हणून राहिलो की तुमच्याजवळ तुमचे कोणी नातेवाईक असेल तर त्यांचा पेपर पहा MPSCचा, तो पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. कारण तुम्ही सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्स आणि मेंटल ॲबिलिटी 2018-19 मध्ये, आता तर तुमच्या ह्याच्यात 19-20 मध्ये ते काही पॉसिबलच झालं नाही, परंतु 18-19 मध्ये आम्ही ऑफलाईन RLT मध्ये मार्गदर्शन घेतलं होतं 5 दिवसाचं. त्याच्यामध्ये मी केमिस्ट्री शिकवलो होतो. माझं ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्समध्ये PhD आहे, मला त्याच्यामध्ये अवॉर्ड आहे. त्याच्यामध्ये ते एनर्जी, पण पोरांनी घाम फोडला होता तुमच्या पोरांनी. माझं PhD त्याच्यात आहे, परंतु तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं अर्थ असा की तुमची ही लेवल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम ठीक आहे, एक प्रमाणपत्र असेल, एक फूल असेल, पण ते फूल खूप महत्वाचं आहे. 30 वर्षाच्या आधी मी ज्यावेळेस 11 वर्गामध्ये होतो तर माझं मॉडेल इंटरकॉम हे मॉडेल सिलेक्ट झालं होतं. अकोटच्या शिवाजी कॉलेजमध्ये लाईन गेली होती, माझं मॉडेल होतं बॅटरीवर, म्हणून माझा पहिला क्रमांक आला होता. परंतु तो पहिला क्रमांक आल्यामुळे प्रेरणा 12 वर्षापासून कंटिन्यू मी राज्यस्तरावरती परीक्षक आहे विज्ञान प्रदर्शनीचा, इन्स्पायर अवॉर्डचा. ती गोष्ट लक्षात ठेवा. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. एकदा मी हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा नाव घेतो. सर्वात पहिले म्हणजे हा कार्यक्रम आपण प्रभात किड्स मध्ये का घेतला, कारण सर्व शाळा तयार होत्या. या शाळेमधले फक्त 4 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते फर्स्ट लेवल साठी, आणि ते 4चे 4 विद्यार्थी सेकंड लेवल मध्ये स्कॉलरशिप साठी क्वालिफाय झाले. कार्मेल जर घेतला आपण तर कार्मेल मधले 8 विद्यार्थी होते, 8 पैकी 4 सिलेक्ट झाले. मला कोणाला डॉमिनेट किंवा हे करायचं नाही, असं एक गोष्ट लक्षात घ्या. शेवटी दॅट इज लक फॅक्टर. परंतु आपण जर पाहिलं म्हणजे पोदारचे 4 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 3 सिलेक्ट झाले. माउंट कार्मेलचे 8 पैकी 4 झाले. त्याच्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलरचे 5 होते, त्याच्यापैकी 3 झाले. तर हा असा रेशो आहे. आता याच्यामध्ये काल खूप वेळपर्यंत मी केल्यामुळे पहिला कोणाचा दुसरा कोणता असा काढू शकतो नाही. प्रभात किड्स मधला आहे विद्यार्थी ख्याती नितीन लोया, साहिल राजू वाडकर, तनया भास्कर काकड, अथर्व सुधाकर डाबेराव, हे आहेत प्रभात किड्सचे. त्याच्यानंतर पोदार इंटरनॅशनल स्कूलचे आहेत कुलदीप संदीप ठाकरे, लक्षिता अनुप संतानी, यश रामेश्वर चव्हाण. माउंट कार्मेल स्कूलचा आहे पार्थ संदीप फडके, अक्षय संदीप पारसकर,
अनिश नितीन गावंडे आणि श्रिया मंगेश तुळसकर. स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणा रोड अकोलाचा आहे. नचिकेत सुरेश मल्ले, ओम अतुल गायकवाड, राजनंदिनी महेश मानधने. या मानधनेची बहीण सुद्धा आता फर्स्ट लेव्हलमध्ये सॉरी राजनंदिनी हिचा भाऊ फर्स्ट लेव्हलमध्ये सिलेक्ट झालेला आहे. हे दोघंही बाहेर गावला आहे. त्याच्यानंतर होली क्रॉस कॉन्व्हेंट आदित्य नरेश साहू, ध्रुव शशांक फुरसुले असे हे 16 विद्यार्थी आहेत. मला आज विनंती आहे तुम्हाला की प्रत्येकाने नाही 2 मिनिटं बोलायचं असेल तर 1 मिनिट बोला, परंतु एक फक्त माणूस इथं उभा राहिल्यानंतर 2 शब्द जरी बोलला, कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही अशा पोस्टवर राहणार पुढे की तुम्हाला या माईकवरच बोलावं लागणार. त्याच्यामुळे आज माझी अशी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की काय जे काही बोलायचं असेल 1 मिनिट बोला, अर्धा मिनिट बोला, परंतु आज तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. आणि उद्या आपण एवढं पूर्ण महाराष्ट्रामधले विद्यार्थी घेणार आहे ऑनलाईन, त्याच्यामुळे आपण एवढे विद्यार्थ्यांचा निधी घेऊ शकणार. 1-2 विद्यार्थ्यांचा आपण उद्या मनोगत घेऊ शकू. तर पालकांनी आमच्या रिक्वेस्टला, शिक्षण विभागाच्या रिक्वेस्टला मान देऊन विद्यार्थ्यांना हजर केलं. इथे त्यांचे पालक जे आलेले आहेत तेही आले आहेत. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जसा आज आमच्यावरती तुम्ही विश्वास टाकला असा भविष्यात सुद्धा टाका. निश्चितच आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त त्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय श्री डॉक्टर प्रशांत कपले सर, विभाग प्रमुख जीव रसायनशास्त्र, पशुविज्ञान संस्था अकोला. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि पालक वर्ग आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि भावी प्रशासक, उद्योजक अथवा सोसायटीच्या कोणत्याही स्तरात, ते पण उच्च स्तरातले. आता भास्करसरांनी सांगितलं की निश्चितपणे आपण ज्या लेवलमधून परीक्षा दिल्या आहात, तर तो जर विचार केला तर तुमच्याकडे आमची पाहण्याची दृष्टी आणि अपेक्षा हीच असणार आहे. अदर दॅन माझ्या विभाग प्रमुख जीव रसायनशास्त्र म्हणजे व्हेटरनरी बायोकेमिस्ट्री, महाराष्ट्र पशु व वत्सविज्ञान विद्यापीठ या क्षेत्राच्या व्यतिरिक्त ही झाली माझी नोकरी आहे सर. आणि आदरणीय शिक्षक आदरणीय सर, या व्यतिरिक्त मला विद्यार्थ्यांची हितगुज करणे, युवकांना मार्गदर्शन करणे हे माझं पॅशन आहे. दॅट इज माय पॅशन. माझी नोकरी वेगळी आहे, माझं पॅशन वेगळं आहे. मुंबईला पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये शिकत असताना जो बेस आमच्याकडे तयार झाला मुंबईला, त्या बेसमधून पुढे आम्ही मार्गक्रमण केलं. आणि मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की माझ्या कॉलेजचे माझे सहकारी, माझे सिनियर, ज्युनियर आणि माझे विद्यार्थीसुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आणि इतर ASRB म्हणजे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड अशा विविध स्पर्धा परीक्षांतर्गत देशामध्ये, राज्यामध्ये अगदी विविध ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि मानाची भूमिका बजावत आहेत. निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी आणि आमच्या पशुवैद्यकांसाठी ही फार अभिमानाची बाब आहे. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सध्याचे जे कलेक्टर साहेब जे आता आयुक्त म्हणून गेले ते सुद्धा आमच्या ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहेत. आणि मोनिका राऊत मॅडम ह्या सुद्धा आमच्या स्टुडंट्स आहेत. म्हणजे आपल्या अकोल्याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर आता ही झाली वस्तुस्थिती आणि फॅक्ट्स. परंतु मला तुमचा जास्त वेळ घेणार नाही, एक टेक होम मेसेज सुद्धा मला त्या अनुभवातून द्यायचा आहे की प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आणि जीवनामध्ये चॅलेंजेस स्वीकारताना ह्या 2 गोष्टी फार वेगळ्या आहेत. दुर्दैवानं पालकांच्या फार मोठ्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असतात आणि सद्यस्थिती शिक्षणाची परिस्थिती, राज्य शासनाची, केंद्र शासनाची परिस्थिती, कोविड सारखा प्रकोप यामुळे परीक्षा नियोजन
किंवा वेळेवर न होणे अशा अनेक अडचणींना विद्यार्थी वर्गाला सामोरं जावं लागत आहे. तो माझा एक मेसेज तुम्हाला कळकळीचा आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही सिच्युएशनला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरं जा आणि पेशन्स ठेवा. माझा विद्यार्थी वर्गाशी नेहमी जो संपर्क येतो त्यामधून एक लक्षात येते की अलीकडच्या विद्यार्थ्यांना पेशन्स हा जो प्रकार आहे यामध्ये थोडं गायडन्सची गरज आहे. यासाठी पालकांनी विशेषतः आपल्या सर्व पालकांनी विशेषतः कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना प्रेशराईज करू नये ही माझी नम्र विनंती आहे. त्यांच्यामध्ये जे जिनियस आहेत, जे टॅलेंट्स आहेत, ते कोणत्याही क्षेत्रातलं असेल तर ते पुढे येईलच. आणि एक बाब अजून एक महत्त्वाची सांगायची आहे की MPSC, UPSC किंवा कलेक्टर झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, तहसीलदार झाला म्हणजे जीवन संपलं असं नाही. जीवनाची फार मोठी बाजू आहे विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनींनो. तर आपल्या विद्यार्थ्यांचं टॅलेंट्स काय आहे, आपल्या पाल्याची गती कशात आहे यावर जास्त भर द्या. हा माझा अभ्यास आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या नोकरीच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा सोबत संपर्क आणि अनेक IAS, IPS माझे स्वतःचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं या माध्यमातून मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की जीवन म्हणजे स्पर्धेतून या रॅट रेसमधून बाहेर निघणे गरजेचं आहे. कारण होते असं आजच्या परिस्थितीत असं आहे सर की सर्वसाधारणपणे एका ग्रॅज्युएटपाठी 2000 ग्रॅज्युएटपाठी एक जागा महाराष्ट्र शासनामध्ये किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जर आता संख्याशास्त्र विचारात घेतलं तर सर्वसाधारण 2000 कॅन्डिडेट्स उपलब्ध आहेत एका जागेसाठी. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅट रेस आहे. आणि मग 2000 पैकी जर एकच विद्यार्थी सिलेक्ट होत असेल तर 1999 विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आपण केवळ आणि केवळ जरी हुशार असतात तरी स्पर्धा परीक्षेच्या सोबतच एक आपल्या सबकॉन्शियस लेवलला ज्याला आपण A करिअर सोबत B करिअर म्हणतो, अल्टरनेटिव्ह करिअर, हे नियोजनात असणे फार गरजेचं आहे. आजची काळाची परिस्थिती तशी आहे. कारण गेल्या महिन्यातच आमच्या एका विद्यार्थ्याने पुण्यामध्ये आत्महत्या केली. बरेच वर्षापासून तो MPSCचा अभ्यास करत होता आणि राज्य शासनाच्या काही दुर्दैवी निर्णयामुळे म्हणा किंवा काही म्हणा, आता त्याच्यावर मी अनालिसिस करण्याचा माझा प्रांत नाही आहे. पण उद्याचा तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर होणारा विद्यार्थी जर असा आत्महत्या करत असेल तर निश्चितपणे ती काही चांगली बाब नाही. म्हणून माझी सर्व पालक वर्गांना विशेषतः विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचं शॉर्ट ॲनालिसिस कुठल्याही प्रकारे म्हणजे आपल्या स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स तुमच्या मेंटरकडून करून घ्या. आपल्यामध्ये जिथे काही तुम्हाला मेंटर्स असतील उपलब्ध त्यांचा सल्ला घ्या. तुमच्या वाटचालीसाठी या ॲनालिसिसचा तुम्हाला उपयोग असा होईल की तुमची स्ट्रेंथ कोणतीही असो. आणि जसं प्रशासनामध्ये आहे तसं ज्याला उद्योगामध्ये जर रस असेल, अल्टरनेटिव्ह पण सर्वात महत्त्वाची बाब, तर प्रशासनामध्ये तयारी करायची तर ग्रॅज्युएट्सपासून जर सर्वसाधारणपणे सेकंड किंवा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी जर सुरुवात केली तर त्याला पूर्ण पोस्टिंग होईपर्यंत 5 ते 7 वर्ष जातात. म्हणजे साधारणतः 25 ते 30 वर्षाचा होईपर्यंत त्याला पोस्ट मिळते. परंतु जर तुमच्या वयामध्ये जर एखाद्याला उद्योगामध्ये लक्ष ठेवायचं असेल तर तीच तयारी जर केली तर तो चांगला यशस्वी उद्योजक सुद्धा होऊ शकतो आणि त्याची आपल्याला जास्त गरज आहे. मी आता कृषी विद्यापीठाचा एक पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD होल्डर म्हणून सुद्धा तुम्हाला हे सांगतो की शेतीशास्त्र, त्यानंतर पशुसंवर्धन शास्त्र आणि शेतीशी संबंधित शास्त्र येत्या 25 वर्षामध्ये एवढी मोठी बूम असणार आहे की आपल्याला माणसंच मिळणार नाही त्या क्षेत्राची. त्यामुळं तुम्ही जरूर तयारी करा. IAS, IPS, UPSC, MPSC, ASRB सगळ्या प्रकारची तयारी करण्याला काही बात नाही. परंतु एक अल्टरनेटिव्ह करिअर म्हणूनही तुमच्याकडे असू द्या, हा एक भाग. दुसरा भाग असा की उद्योजकतेकडे बघा. आणि उद्योजकतेकडे काय झालं, कोणत्याही क्षेत्रातून शिक्षण क्षेत्र, तर नारे सर आपल्याकडे एवढे उद्योजकामध्ये शिक्षण क्षेत्रामधले अकोल्यामध्येच आपली मूर्ती आहे. तर कुठलंही क्षेत्र घ्या, प्रत्येक तुम्हाला जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे लोक आपल्याला दिसतात. फक्त गरज आहे ते आपण स्वतः शोधण्याची. तर मला वाटते या सर्व अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांना, त्यांच्याकडून तयारी करून येणाऱ्या पालकांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि त्यांना घडवण्यासाठी ज्या शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली त्या शिक्षकांना सुद्धा माझा प्रणाम. आणि एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद.
धन्यवाद सर. आपलं हे अमूल्य मार्गदर्शन नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय श्री दिलीपजी तायडे सर, शिक्षण अधिकारी माध्यमिक. चराचरात वास करणारे चैतन्यमय शक्ती, विद्येची आराध्य देवता, व्यासपीठावर विराजमान असणारे या संस्थेचे संचालक श्री नारे सर, डॉक्टर प्राध्यापक प्रोफेसर, आमचे मित्र स्नेही आणि ज्यांनी विज्ञानाला वाहून घेतलं त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार ते आमचे रवींद्रजी पुष्कर सर, शिक्षण क्षेत्रातले जे डॉक्टर आहेत ते सर सुद्धा डॉक्टर आहेत. आजच्या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. काही दिवसापूर्वी आपण कार्यक्रम घेतला, त्यावेळेस आपण कदाचित हजर असाल, उपस्थित असाल. त्या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याच्या या राजेश्वर नगरीमध्ये अतिशय मानाचा तुरा रोवला गेला होता. महाराष्ट्रातून सार्थक ठाकरे नावाचा विद्यार्थी मुलगा हा MTA पहिल्या फेजला पहिला आला. आणि मी सहज म्हणून गेलो सरांना की सर, ही एक शैक्षणिक नगरी आहे, शिक्षणाची नगरी आहे. आणि या नगरीमध्ये एका सार्थक नावाच्या मुलानं त्या अकोल्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचं सार्थक केलं. आणि मला त्या दिवशी खूपच अभिमानाने भरून आली छाती. त्याचं कारण असं आहे की जो विभाग शिक्षण क्षेत्राचा तो माझ्याकडे आहे. आणि एक साधारण माणूस, मी फक्त अतिशय साधारण माणूस आहे, तुम्हाला सांगतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय एम फेल इन 10th स्टँडर्ड. तुम्हाला वाटेल की सर हाऊ यू आर नाउन ऑन दिस पोस्ट, एज्युकेशन पोस्टवर कशी आहात? काही नसतं, नापास पास. तुम्हाला सांगेल याच्या मागे माझं एक उदाहरण यासाठी देतो की यू आर एक्स्ट्रॉर्डनरी. दो आय एम फेल इन 10th स्टँडर्ड, पण काही इन्स्पायरेशन असतात. त्या इन्स्पायरेशनमधून माणूस घडत जातो. नाव आय एम MSc in mathematics, MA in English and BA, and one of the best good teacher of mathematics. I believe in my excellence. मी माझ्या उत्कृष्टेमध्ये विश्वास करतो. हा त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम होता की सरांनी जसं सांगितलं की सर MTA सेकंड फेजचा निकाल लागला आहे आणि मला ती वेबसाईट पाहिजे आहे. माझे 22 म्हणून त्यांना फोन लावला, पण ते काही जमलं नाही. सरांनी सुद्धा इतकी मेहनत घेतली कालपासून, भास्कर सरांनी. तर मी सर्वप्रथम आपल्याला भास्कर सरांबद्दल टाळ्या वाजवायला. ह्या टाळ्या याच्यासाठी द्यायच्या की करणाऱ्या माणसाला ही प्रेरणा पाहिजे. करणाऱ्या माणसालाही कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे. अतिशय आणखी जास्त वेगाने काम. आम्ही बघतो त्यांचं काम, त्यांना काही कुठले कोचिंग क्लासेस काढायचे नाही. मला माहिती, मी त्यांना जवळ बोलतो किंवा 2 वर्षापासून बोलतो जेव्हा प्रशिक्षणाधिकारी बोललो होतो तिथे तेव्हापासून बोलतो. मग काही जणांचा असा भ्रम होऊ शकतो की सर हे नाव वारंवार येत आहे, विज्ञानाच्या संबंधाने येत आहे, RSSP चॅलेंजच्या संबंधाने येत आहे. याचा काही धंदा आहे का? यांना काही कुठं घुमडायचं आहे का? बिलकुल नाही. तुम्ही एका पालकापासून 10 पालकाला माउथ कॅनव्हासिंगद्वारे सांगू त्यांना कसं काय करायचं. त्यांना असं वाटतं आहे की मी ज्या शैक्षणिक कार्यामध्ये होतो ते कार्य माझ्या सेवानिवृत्तीनंतरही पुढे चालू ठेवावं आणि कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये त्याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना व्हावा, माझ्या समाजाला व्हावा. ही झाली समाजाप्रती त्यांची प्रेमाची भावना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तायडे सर आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. मी सांगितलं त्यांना सर मी सकाळी 12:30 ते 1 पर्यंत होणार नाही. त्याचं कारण आहे की आज शनिवार आहे, मला सुट्टी आहे. परंतु तरीही मला
मला काही माझ्या प्रायमरीच्या शाळा आणि हायस्कूल पाहायला जायचं, कारण तिथे काल परवापासून 8 ते 12चे वर्ग सुरू झाले, सेतू वर्गाचं कार्यक्रम सुरू आहे, कसा सुरू आहे हे मला बघायचं आहे. आणि म्हणून मी ते निघून गेलो सकाळी 7:30ला आणि 2:30 वाजता आलो. सरांचा फोन आला आणि ते बसले. आमच्या गावात दुसरी व्यक्ती आहे नागे सर, यांचा माझा दुसरा परिचय आहे, दुसरी बैठक आहे. आपल्या इथे महाविद्यालय मंडळाला एक राहुल रेखावार नावाचे IAS ऑफिसर, त्यांच्या मुलीला 3ऱ्या वर्गात टाकायचं. हे IAS रँकचे लोक असतात ना, UPC MPC तुमच्यासारखे फार मोठे चौकस असतात. माझे IAS ऑफिसर मी माझे शिव, त्यांनी मला सांगितले की सर एक माझे मित्र आहेत राहुल रेखावार सर, ते इथे आलेले आहेत, तुम्ही शिक्षणाधिकारी आणताना त्यांच्याजवळ सोबत जायचं आहे, त्यांना सगळ्या शाळा दाखवायच्या आणि त्यांना जी शाळा पसंत पडेल त्या शाळेत ते त्यांच्या मुलीला टाकणार. मी 2-3 शाळा आता पाहिलेल्याच होत्या. मी पहिल्यांदा सरांकडे म्हणालो म्हटलं सरांच्या शाळेला भेट द्यावी, त्यांना म्हणजे सगळं पाहून घ्या आणि तुम्हाला पटलं तरी त्या दिवशी ते 2-3 ठिकाणी बघितलं त्यांनी, परंतु त्या बघण्यामध्ये त्यांचं डिसिजन काही झालं नाही. कारण त्यांना असं वाटतं त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. माझ्या मुलाला हे मिळालं पाहिजे, माझ्या मुलीला हे मिळालं पाहिजे, अशा याच्यामध्ये त्यांनी ॲडमिशन काही घेतली. परंतु काल परवा इथून त्यांची ट्रान्सफर झाली, ते कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून गेले. अर्थात जिल्हाधिकारी म्हणल्यावर त्यांना तिथे पाहिजे तिथे ॲडमिशन तिथे मिळणार. तर मुलांना हा झाला आजचा आहे त्या गोष्टीचा आहे. तुमच्याबद्दल भरपूर काही बोलणार. मी आधीच पहिलं सांगितलं आहे, यू आर नॉट ऑर्डिनरी बट यू थिंक यू आर ऑर्डिनरी. तुम्ही सामान्य नाही असं मी जरी म्हणत असलो, तुम्ही असामान्य असं जरी म्हटलं आहे तरी तुम्ही सामान्य म्हणून राहायचं. कारण तुम्हाला जे सक्सेस मिळालं त्याच्यामध्ये तुमच्या आईवडिलाचा आहे. आणि तुकाराम महाराज नेहमी म्हणतात, आदर्श असे माता पिता जन्म दिली आदर्श. मी तरी समजतो माझे आई वडील आदर्श आहे म्हणून मी आदर्श आहे. मी या पोस्टवर अशा पोस्टवर आलो की मला महिन्याकाठी 5 लाख रुपये कमवू शकतो. काय लक्षात, माझी अशी पोस्ट आहे मुलांना की मी महिन्याकाठी किती रुपये कमवू शकतो? 5 लाख. पण मी असं म्हणतो की मला देवाने जो काही माझा पगार दिला आहे खूप आहे. फक्त मानवीच आहे की माझा आयुर् आरोग्य चांगला, कुठेही मला चढताना दम लागला, बरोबर आहे. तर तुम्ही सामान्य म्हणून तुमचे आईवडील आदर्श आहेत, तुम्हाला लाभलेले शिक्षक आदर्श आहेत आणि म्हणून तुम्ही आज या स्टेजला आहात. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की सक्सेस जे काही तुम्हाला मिळालं आहे, सक्सेस इज नो ॲक्सिडेंट. हा काही अपघात नाही तुमच्या जीवनातला, ही तपश्चर्या आहे, तुम्ही केलेला अभ्यास आहे, तुम्ही केलेली मेहनत आहे. कारण त्या दिवशी मला त्या सार्थक ठाकरे बोलायचं खूपच आवडलं सर. आम्ही त्याला सांगितलं की सर मला आम्हाला अभिनंदन करायला यायचं आहे, तू महाराष्ट्रातून पहिला आला. त्याने आम्हाला सरळ सांगितलं की 9:15च्या आधी तुम्ही जर आला तर आय एम अवेलेबल. काय पोरांचं पॅशन आहे तुमच्याकडे पाहिलं तर कौतुक येते बरं, पण तुम्ही आमच्यासाठी मजा करू शकले नाही किंवा तुम्ही तरी मी मला सांगतो यू आर ऑन द टॉप. सर म्हणाले यू आर टुमॉरोज इन फ्युचर यू आर मे बी IAS ऑफिसर or मे बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. पण बालपण आम्ही खूप काय मजा केल्या माणसाला. तुम्हाला बिस्लरीचं पाणी आहे, आम्हाला वाहत्या एवढ्या मोठ्या झरा आम्हाला खोदा लागेल नदीच्या पात्रात, त्याच्यातून येणारं पाणी आम्ही पितो. ते पाणी तुम्हाला पोचत नाही, बरोबर आहे. तुम्हाला कांचे खेळता येत नाही, तुम्हाला पेंदा खेळता येत नाही, तुम्हाला सूर्य खेळता येत नाही, तुम्हाला झाडावर चढून त्याला काय म्हणतो ते
दाबडुबले हे सर काय शब्द आहेत ते आम्ही ऐकलंच नाही. आहेत ते शब्द ते कालबाहेर झाले या प्रकारच्या परिस्थितीनुसार. परंतु तुम्ही जे सक्सेस आहे तुमची अभ्यासाचा अभ्यास आहे, त्याच्या मागची तुमची लिसनिंग आहे, लर्निंग आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पुढे पाहिजे आहे सॅक्रिफिकेशन. तुम्ही जेव्हा जसजसे पुढे जाणार आहात सॅक्रिफिकेशन म्हणजे त्याग. जसजसे तुम्ही पुढे जाणार आहात तसे तसे तुमच्या पुढे काही मोह आकर्षक करणाऱ्या बाबी राहणार आहेत तुमच्या वयानुसार. त्या तुम्हाला टाळता आल्या पाहिजे, त्याचा त्याग करता आला पाहिजे. आणि जीवनामध्ये आणखीन एक लक्षात घ्या, सक्सेसमध्ये सक्सेस इज नो ॲक्सिडेंट. तो अपघात नाही, तो काय असतो तुमच्या जीवनामध्ये एक सॅक्रिफिकेशन असतो. होऊ शकतं असं. मी असे पाहिले आहेत मुलं की जे महाराष्ट्रातून 10वीच्या मिनिटमध्ये पहिले आलेले आहेत. यवतमाळचा एक मुलगा होता नाही झाला तो सक्सेस जीवनात. मागे आला आता छोटासा धंदा करून काम करतोय. कुठेतरी मिसप्लेस होत असते. ते मिसप्लेस काय होते की विशिष्ट वयानंतर माणसाला काही गोष्टी कराव्याशा वाटतात. माझा मित्र करतोय ना तो सिगारेट घेतोय तो धुवा असा उडवतोय गोल 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 करतोय ना मी का नाही करून पाहू. त्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी काय मोबाईल नावाची गोष्ट जी आहे इट इज अ गुड फॉर अस और इट मे बी कर्स फॉर अस. हा जो मोबाईल आहे ना याचा वापर कसा करतात याच्यावर याचा अवलंबून. ठीक आहे, हे कोठार आहे, ज्ञानाचं कोठार आहे. कोणताही शब्द टाका तुमच्या मनात लगेच त्याच्या अनुषंगाने एन्सायक्लोपीडिया तुमच्यासमोर, विकिपीडिया तुमच्यासमोर तुम्ही शोधू शकता. तुम्हाला पाहिजे ते भाषणाच्या लागणारं माहिती तुम्ही शोधू शकता. तुम्ही म्हटलं की माझ्यानंतर NTS मध्ये कोणकोणत्या स्कॉलरशिप तुम्हाला उपलब्ध आहे, फॉर्मिंगमध्ये मी याच्यानंतर जाऊ शकतो का, तुम्हाला तर स्कॉलरशिप सुरू जाईल. कोणकोणत्या स्तरावर कोणकोणत्या स्कॉलरशिप लगेच माहिती. पण त्याच वेळेस तुम्ही एखादा असंवाद्याने असामाजिक तत्वाचा शब्द टाका. तो शब्द जर टाकला तुम्ही तर लगेच त्याची चुकीची माहिती तुमच्यासमोर येते आणि आपण त्या माहितीला मोहात वाईट मार्गावर जातो. म्हणून आपण माझी अशी कळकळीची विनंती राहील आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना जसे आहात तसे आहात. पोटेन्शियल टिकून ठेवा. यू आर ब्रिलियंट नो डाऊट, पण ते पोटेन्शियल टिकून ठेवा आणि जसं आता तुम्ही टिकवला तसं भविष्यात ठेवा. हीच अपेक्षा आपल्या आईवडिलांकडून आहे, हीच अपेक्षा आपल्या शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आहे आणि हीच अपेक्षा माझ्या शिक्षण विभागाकडून आहे. फार काही बोलायचं असतं तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तर पुन्हा तुम्हाला ट्युशन क्लास करायचे पुन्हा पुढच्या आवश्यक आहे. मी सर्वांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा व्यक्त करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या मुलांना माझ्या भविष्यात मी जन्म असलो तर तुमच्यापैकी काही नाव मला आठवलं की हा मुलगाचा पुस्तक आहे, ह्या मुलाचा MBAच्या परीक्षेमध्ये पास झाल्याचं आणि हाच मुलगा आहे. एवढं फक्त माझ्या नजरेसमोर दिसो. एवढ्या पुन्हा शुभेच्छा देतो. आपल्या सर्व आईवडिलांना आदर्श असे मानतात पिता जन्म देते आदर्श होता जे आदर्श आपल्यासाठी आहे. एवढं करून मला या आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. पुन्हा आपल्या शिक्षण विभागाच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या त्या छोट्या ठिकाणी भाषणाला पूर्ण विराम देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. हा विद्यार्थी मित्र जे ही परीक्षा झाली महाराष्ट्र राज्य परीक्षेचे उपायुक्त सन्मान्य आणि जे गुजरात साहेब हे तुमच्यासोबत हिजबूत करत आहेत. मी त्यांना विनंती करतो कारण हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांची परिचय सांगण्यापेक्षा त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी मागे 2-3 वेळा आपल्याशी बोललेलो आहे आणि मला खरंच खूप कौतुक आणि खूप अभिनंदन. तुम्ही तुमच्या पालकांचं, माझ्या विद्यार्थी शिक्षकांचं
तेव्हा ते वास्तविकरण साथ आपल्याला प्रतिसाद दिला, साथ दिला, दिला आणि म्हणून आज हे यश मिळतंय. तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही 10वीला आहात, आता देशातले जे 2000 टॉपर्स असतील त्यामध्ये तुमचा समावेश झालेला आहे. त्यामुळे तुमची आवड लक्षात घ्या आणि इथून पुढचं करिअर करत असता या MPS मधून आपल्याला काय काय मिळतंय. भास्कर तुम्हाला सांगतील की यामधून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या संधी मिळतात, स्कॉलरशिप तर मिळते, पण संधी मिळते आणि देशातल्या 2000च्या रँकमध्ये तुमचा नंबर आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विदर्भातल्या भूमीच्या या पावन भूमीची तुम्ही सर्वजण रस्ता आणि या रस्त्यांना पहिलं पाडण्याचं काम माझ्या शिक्षकांनी केलंय. खूप अभिमान वाटतोय. आम्ही जे कष्ट घेतलं म्हणजे मी कष्ट घेतलं माझ्यापेक्षा मी निमित्त मात्र आहे, पण शिक्षकांनी जे ऑनलाईन मार्गदर्शन केलं शाळा चालू नसताना सुद्धा म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये हे इनबिल्ट टॅलेंट आहे हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर तुम्हाला स्वतःला बघायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येणार हीच माझी आवड आहे, हीच माझी गुणवत्ता आहे आणि त्याला फक्त या सगळ्यांनी मदत केली त्यामुळे तुम्ही या लेवलला पोहोचला. असेच पुढे जा. मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये सहभागी व्हा आणि एकच आदर्श सांगतो तो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा भारतरत्न त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तुमच्या या गुणवत्तेचा तुमच्या या बुद्धीचा उपयोग देश सेवेसाठी व्हावा एवढी इच्छा व्यक्त करतो. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. सगळ्यात महत्वाचं कोणाचं तुम्ही खूप हुशार आहात. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. कधीही खचून जाऊ नका. मी नेहमी सांगतो विद्यार्थी कसा असावा तर तो पंचगुण संपन्न असा असावा. असे 5 गुण सांगतो आणि सांगतो. पहिला गुण आहे की जो कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही. दुसरा गुण आहे तो कधीही अविश्वास पाहत नाही. तिसरा गुण आहे तो मानवतेला कधी विसरत नाही. चौथा गुण आहे तो म्हणजे कधीही व्यसनाधीन होत नाही आणि 5वा गुण आहे जो कितीही संकट आली तरी सुद्धा त्यावरती मात करतो आणि वेगळ्या मार्गाला जात नाही. असाच आदर्श विद्यार्थी हा देशाचा नागरिक होतो आणि तो देश सेवा करतो याची मला खात्री आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना परत एक गोड सांगतो आणि थांबतो. अजूनही आजच्यासमोर उभे राहा आणि स्वतःला असं म्हणा की हातात घेऊन 10 असते जरा आरशाकडे, हातात घेऊन 10 हिरे जरा आरशाकडे, 11वा दिसेल पहिलं जरा स्वतःकडे. तुम्हाला सर्व कळून फिरायला अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी मुलांची संधी दिली त्याबद्दल आभार मानून सांगतो. धन्यवाद. मला एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सर. आणि यानंतर पुढील मनोगतासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री डॉक्टर गजानन आरे सर, संचालक प्रभात किड्स स्कूल अकोला. आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शिक्षणाधिकारी तायडे साहेब, त्यांचं मार्गदर्शन आपण आता ऐकलं. असे डॉक्टर कपले सर, डॉक्टर भास्कर सर, सर्व उपस्थित पालक आणि ज्यांचं गुणगौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे सगळे तुमचे गुणवंत विद्यार्थी. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा भास्कर सरांनी सांगितलं की अकोल्याला हा मान मिळालेला आहे, 16 विद्यार्थी सेकंड लेवल क्वालिफाय झालेले आहेत, तर जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा सर्वात पहिले मी त्यांचं अभिनंदन केलं. कारण ज्या पद्धतीने भास्कर सर तायडे सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने जी तळमळ असते ती नाही झालं पाहिजे, कारण कोणी करत नाही हे सगळ्या गोष्टी. कारण जसं सरांनी सांगितलं की त्याच्या पाठीमागे त्याचा कुठलाच स्वार्थ नाही, पण आपले विद्यार्थी, आपल्या शहरातले विद्यार्थी नावलौकिक त्यांनी मिळवला पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रयत्न सातत्याने झाले पाहिजे. रोज सकाळी उठून ती सगळी लिंक तुम्हाला शेअर करणं, शनिवार रविवारी ते सगळे वेगवेगळे जे वर्कशॉप असतील त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार हॅमरिंग करून ते सगळं करून घेणं, तर याच्यासाठी हे कोणी करत नाही. पण गणित अध्यापन मंडळ आणि त्यांची जी टीम आहे ती सगळी सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्न करत असते. सायन्सची सगळी त्यांची टीम असते, ती सगळी प्रयत्न करत असते आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन सुरुवातीला केलं की त्यांच्यामुळे हे सगळं जर यश आहे की एक पहिला विद्यार्थी अकोल्याचा येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्या पाठीमागे त्यांचा पण वाटा आहे. निश्चितच तुमचा वाटा तर त्याच्यामध्ये आहेच, कारण शेवटी परिश्रमाला काही पर्याय नसतो. त्याच्यामुळे जे परिश्रम तुम्ही केले त्याच्यासाठी तुम्ही जे यश जे
फॉर्म असेल तर निश्चितच त्यांनाच हे दुसरं यश त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरं करायची संधी मिळते. तर निश्चितच त्या दोन्हीसाठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्वतःला क्वालिफाय केलेलं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आता पुढे काय करायचं निश्चितच प्रत्येकाचं ठरवलेलं असतं. म्हणजे आमच्यासारखं जसं सरांनी सांगितलं तसं काही किंवा पहिले हे करणार मग ते करणार काही नाही. तुम्ही लोक सगळे फोकस विद्यार्थी आहात. काय करायचं हे तुम्ही सगळं ठरवलेलं असेल. पॅरेंट्स तुमचे तेवढेच तत्पर आहेत आणि ते पण तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहेत. तर निश्चितच त्या दृष्टीने तुम्ही काय करायचं हे ठरवलेलं असेल. पण जे काय कराल ते खूप चांगल्या प्रकारे करा आणि त्याच्यात आनंद शोधायचा प्रयत्न करा. कारण शेवटी कोरोनामध्ये आणि तुमचं विशेषत्वाने अभिनंदन एवढ्यासाठी करेल की या कोरोनाच्या कठीण काळामध्ये तुम्ही या कसोटीवर उतरलेला आहात. जे देशातल्या 2000 विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण कुठेतरी त्या 2000 विद्यार्थ्यांचा एक भाग घटक आहोत हे सिद्ध करणं थोडं सोपं काम नाही आहे. तिथेही तुम्ही जाल तिथे त्या फील्डमध्ये जसं सरांनी मुंद्रा सरांनी सांगितलं की 5 त्यांनी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत विद्यार्थी म्हणून. तर ती सगळ्यात महत्त्वाची एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करा त्या ठिकाणी आणि खूप चांगल्या प्रकारे स्वतःला म्हणजे एक समाजामध्ये तुमचं नाव घेतलं गेलं पाहिजे अशा प्रकारची जर एक अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त केली तर निश्चितपणे आजच्या ह्या सत्कार समारंभाला कुठेतरी त्याचं चीज झालं असं होईल. मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे तुमचे गुरुजन आहेत. प्रत्येकजण कोणी कुठे क्लासला असेल, कोणी शाळेत असेल, कोणी कुठे असेल, हे सगळेजण आपल्याला ती एक उत्तम परंपरा लाभलेली आहे की इथले कोचिंग क्लासेस चांगले आहेत, इथल्या शाळा चांगल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी पालकांचा सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे सगळ्या शाळांना असेल, कोचिंग क्लासेसला असतील, वेगवेगळे भास्कर सरांसारखे जे सर असतील त्या सगळ्यांना पालकांचा सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतो आणि म्हणून पालकांचंही विशेषत्वाने मी आजच्या या प्रसंगी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी घडू शकते. कारण कोरोनाच्या काळामध्ये शाळांचं किंवा कोचिंग क्लासेसपेक्षाही पालकांचं महत्त्व खूप जास्त होतं. कारण पालकच घरी होते, विद्यार्थी त्यांच्याच सोबत होते. त्याच्यामुळे अर्ध श्रेय मला असं वाटतं की पालकांना जातं आणि अर्ध श्रेय कोचिंग क्लासेस किंवा शाळेला मिळतो. तर पालकांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे कुठले तुम्हाला आता तुमच्या सगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या सगळ्या परीक्षांच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला देतो आणि भावी जीवनामध्ये एक यशस्वी नागरिक होऊन जसं गुजरात सरांनी सांगितलं की एक देशाची सेवा करायसाठीची संधी तुम्हाला मिळो आणि चांगलं देशासाठी तुम्ही चांगलं नावलौकिक मिळवून द्याल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं आणि मी मनापासून धन्यवाद देतो की आमच्या शाळेची या कार्यक्रमासाठी या सगळ्या गुणवत्ताकारांचं भविष्यात हे लोक पुढे जातील आपल्याला माहिती नाही पण यांचे फोटो आपण जपून ठेवू. कारण कोणी कुठे फॉरेनला असेल, कोणी कुठे अमेरिकेला असेल, एखादा IAS आपल्याला असेल होऊ शकते, एखादी अकोल्याचा जिल्हाधिकारी म्हणूनही येऊ शकतो वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येत नाही. पण ही सगळीच मोठी मुलं किंवा यांच्यासोबत आमचे फोटो असतील तर भविष्यामध्ये जेव्हा केव्हा आम्ही लोक तुम्हाला भेटू आमची ओळख ठेवा अशा प्रकारची एक विनंती आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि त्यानंतर आपण बोलूया गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याकडे जे त्या शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय विज्ञान प्रदेशोत्तर परीक्षेत यशस्वी झाले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सत्काराकडे. आणि मी ज्या विद्यार्थ्यांचं नाव घेईन त्याच्यासोबत जर त्यांचे पालक किंवा मार्गदर्शक शिक्षक सोबत आलेले असतील तर त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तर सर्वप्रथम मी होली क्रॉस कॉन्व्हेंटमधून आमंत्रित करतो आदर्शला. आदर्श आहे का? आदर्श साहू, होली क्रॉस कॉन्व्हेंट, सॉरी आदित्य साहू. त्याचे मार्गदर्शक शिक्षक किंवा मग पालक असतील त्यांनी समोर यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्याला प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा आणि भविष्यातील पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा द्याव्या. त्यानंतर ध्रुव कुरकुले, होली क्रॉस कॉन्व्हेंटचाच ध्रुव. त्यानंतर मी ओदर इंटरनॅशनल स्कूलचे कुलदीप ठाकरे याला आमंत्रित करतो.
कुलदीप ठाकरे, त्याचे मार्गदर्शक शिक्षक किंवा पालक असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कुलदीप ठाकरे. त्यानंतर स्वराज वाघ. स्वराज झाले. त्यानंतर मी बोलवतोय लंचिता संतानी. त्यानंतर मी आमंत्रित करतो यश चव्हाणला. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या मुलांना प्रोत्साहन देऊया. सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर मी माउंट कार्मेलमधून आमंत्रित करतोय पार्थ फडके याला. पार्थ संदीप फडके. त्यानंतर अक्षय पारसकर. त्यानंतर अनिश गावंडे. त्यानंतर माउंट कार्मेलमधूनच श्रेया तुळसकर, त्याचे पालक किंवा मार्गदर्शक शिक्षक असतील त्यांनी पुढे यायचं. कामच असं केलं आणि तिकडे होतात. आज प्रभात किड स्कूल आणि अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीनं हा कौतुक सोहळा. त्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलरमधून मी आमंत्रित करतो नचिकेत महाल्ले याला. नचिकेत महाल्ले. त्यानंतर ओम गायकवाड. असंच ठेवा. रिपीट अप. ओम गायकवाड. त्यानंतर राजनंदिनी मानधने. त्यानंतर प्रभात किड स्कूलमधून ख्याती नितीन लोया. इथं सुद्धा आजच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन आपण स्वागत करूयात. मी मार्गदर्शक शिक्षक नीता इंगळे मॅडम यांना सुद्धा स्टेजवर आमंत्रित करतो. ख्यातीच्या आई वडील, मार्गदर्शक शिक्षक, आजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण की हे विद्यार्थी आणि यश त्यानंतर मी आमंत्रित करतो साहिल वाडकर याला. साहिल वाडकर प्रभात किड स्कूलचा विद्यार्थी. साहिलचे पालक. भास्कर सर. भास्कर सर. मॅडम. त्यानंतर आमंत्रित करतो मी तनया काकडीला. सर प्लीज. कपडे सर. हो. तसेच प्रभात किड स्कूलचाच अथर्व डाबेराव. अथर्वचे आई आल्या.
आणि यानंतर या विद्यार्थ्यांसाठी घडवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि हे जे विद्यार्थी घडले असे मार्गदर्शक शिक्षक यांचंसुद्धा आपण एक प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन आपण स्वागत करूया. त्यामध्ये मी सर्वप्रथम आमंत्रित करतो धर्मदीप इंगळे सरांना. धर्मदीप इंगळे सर. त्यानंतर विजय पदई सर. विश्वास जडाळ सर. नंतर आमंत्रित करतो मी विश्वास जडाळ सरांना. नंतर मीता इंगळे मॅडम. प्रभात किड स्कूलच्या मीता इंगळे मॅडम. एकदा आपल्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आणि आपल्या सर्व पालकांसाठी सुद्धा. थँक्यू सर. आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रभात किड स्कूलची विद्यार्थी. I've been given an opportunity here to express my thanks to the dignitaries for the opportunity and motivation and guidance they are providing us, to our teachers who have provided us with motivation throughout the years, my parents who have provided me through guidance through all the years, my grandparents as well as all my classmates as well. I want to thank everyone for this opportunity as well, and I don't know what I can say more, but thank you everyone. त्यानंतर आम्हाला तुम्ही नचिकेत म्हणले. सर्वप्रथम तर तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन. आपण जे जमलेलो आहोत कारण इथं सगळेजण एनटीएसच्या स्कॉलरशिपसाठी क्वालिफाय झालेले आहेत. तर मला तर असं वाटतं की मी फर्स्ट लेवल पण क्वालिफाय नाही होणार, कारण हा अनुभव आहे की फर्स्ट लेवलच्या जो मेंटल ॲबिलिटीवर पेपर होता तो सिरियल वाईज नव्हता. म्हणजे पेज नंबर 13 मग डायरेक्ट 21 मग प्रॉपर 15. तर असं असल्यामुळे माझा पूर्ण गोंधळ झाला होता आणि मॅट असल्यामुळे त्याची उत्तर पत्रिकेत भरणं जरा कठीण गेलं होतं. तर असं असल्यामुळे मला जरा हे वाटलं होतं. आणि आता असं व्हावं नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगत आहे की पेपर पहिले पाहून घ्या आणि मग थोडा दूर करा. पेपरच्या आधी आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि नाही तर प्रॉब्लेम होते त्याचा. अजून मी माझ्या पालकांचा आणि शिक्षकांचा खूप आभारी आहे. त्यांच्यामुळे मी हे सेकंड इयर आणि फर्स्ट इयर मी आतापर्यंत सगळ्या परीक्षा जेवढे उत्तीर्ण झालो त्याच्यासाठी मी त्यांचा हे करतो, आभार मानतो. आणि प्रभात किड स्कूलसाठी स्कूलचे पण खूप आभार, कारण त्यांनी इथं बोलायची संधी दिली आणि माझ्या मनोगत व्यक्त करण्याचं हे दिलं. त्यानंतर मी श्रिया तुळसकरला आमंत्रित करतो. श्रिया माऊकारमेंची विद्यार्थी. Very good afternoon to all of you present here, and I thank you all for all the praise you are giving. I also thank Naresh sir, Bhaskar sir, Tade sir and Kaple sir for inviting us today, for such an encouragement they are giving, because I didn't think any time that I would be able to crack such an important exam, and I think this could only be possible because of my parents and my teachers. My father always constantly said me कि yes you can do it, you can make through this exam, but I didn't thought कि I will be able to do
this. But I thank my father today, also my mother who always motivated me. Whenever I felt low, she always had been a support and is being a support for me. I thank my teachers for all the shower of knowledge they make on us, and I thank you all for it. I thank you all everyone. Thank you. आता मी लक्षिता संताने नामांकन करतो. लक्षिता संताने पवनार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी. Good evening everyone, my name is Lakshita and it really feels very great to be here, and like all others I also did not expect that I will be cracking this exam, but yes, it feels great to be one of those 2000 students, and especially from Akola to be one of those 16 students. And yes, I congrats all others for their success, and I thank all dignitaries and all the teachers, all parents here for their motivation and guidance. And I especially would like to thank my parents to tolerate all my tantrums all through this way, and also keeping me motivated while I was preparing for all this. Thank you. त्यानंतर होली क्रॉस कॉन्व्हेंटचा आदित्य साहू. Good evening everyone. First of all, I would like to thank my parents who supported me the most throughout my journey. It was possible because of their guidance. I would also like to thank all the dignitaries present here who invited all of us. And I would like to share one thing about NTSE. It's not so easy to qualify, but it's not so difficult too. I was a state board student, so first level I easily qualified. But second level, as it was a CBSE based scholastic ability test paper, so it obviously was difficult. But if you keep calm and do the paper, you will surely succeed. Thank you. त्यानंतर प्रभात पी स्कूलची तनया कागर. Good afternoon. My name is Tanya Kabar, and I would like to thank all the dignitaries present over here, and also thank my teachers to guide me. And I would like to congratulate my all classmates who have qualified with me in NTSE exam. I would like to continue the point of Bhaskar sir that he told today. That he told that 2-3 students did not attempted also paper of NTSE stage 2. But I would like to tell that NTSE is such a prestigious exam that you cannot give it as a second attempt. As a comparison with IIT and IIT JEE and NEET, you can give it, you can repeat it. But as I was searched for NTSE exam, you cannot give it as twice, thrice, or if you failed in 10, you cannot give it. And also it's such a prestigious exam that you get a tag like NTSE scholar from government. So I would like to congratulate all my friends and classmates. Thank you. प्रभात पी स्कूलमधून हॅपी लेवल पॅरेंट्स. A hearty good evening to all of you, to all the dignitaries present over here. I would like to say sorry because I'm not well versed in Marathi. हाँ मैं कुछ हिंदी में बहुत अच्छे से बोल सकती हूँ, but because of my profession I am well fluent only in English. तो थोड़ी माफ़ी मांगूंगी क्योंकि definitely when we are in a public place तो हमें पब्लिक की भाषा में बोलना चाहिए. सबसे पहले तो मैं बहुत बहुत आभारी हूँ इस मंच पे सभी मान्यवरों का कि जिन्होंने ये अपॉर्चुनिटी दी ड्यूरिंग दिस पीरियड ऑफ पेंडेमिक, स्पेशली फॉर दिस बैच, बिकॉज ये बच्चे जब 10th में थे तभी भी ये लोग जस्ट इनके लास्ट पेपर के बाद थे, दोस्त हुआ फ्रॉम CBSE बोर्ड एंड लिविंग फ्रॉम दी महाराष्ट्र बोर्ड, ये लोगों ने पूरा लॉकडाउन ही देख लिया, कुछ नहीं देखा. इन्होंने प्लान बनाए थे कि आफ्टर 10 वी विल मूव हियर, वी विल मूव देयर, हम घूमेंगे, मम्मी पापा ठीक है हम अभी बहुत मेहनत करते हैं. इन्होंने NTSE के लिए भी बहुत मेहनत की और फिर अचानक से सिचुएशन इतनी बदल गई कि इन्हें ना ही अपनी खुद की स्कूल में जाकर भी इतने अच्छे अच्छे रैंकिंग पे आने के बावजूद अपने जो अथॉरिटीज़ हैं, जो टीचर्स हैं, उनसे भी मिलने का मौका नहीं मिला क्योंकि जिस समय इनके रिजल्ट डिक्लेयर हुए तब कंप्लीट लॉकडाउन डिक्लेयर था गवर्नमेंट की तरफ से, तो नॉर्म्स तोड़ना भी पॉसिबल नहीं था. फिर बाद में इनके एग्ज़ाम्स भी ऐसे ही कठिन परिस्थितियों में हुई. डेफिनेटली जैसे यहाँ पर
सर ने बताया कि मार्गदर्शन घर पर ही ज़्यादा मिला, बाहर से तो जो ऑनलाइन कर पाते थे उतना ही किया। डेफिनेटली तब तक ऑनलाइन टीचिंग का इतना सोर्स भी डेवलप नहीं हुआ था जितना अब इस साल हो चुका है। एंड देन दीज चिल्ड्रन वर, I suppose for the first time they are out right now and they feel it very good today, being facilitated at such a huge platform। बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि चलो आज तो हमारी चीज़ों को किसी ने ध्यान दिया, किसी ने नज़र किया। एंड डेफिनेटली मैं खुद जहाँ तक अपनी बच्ची के लिए बोलना चाहूँगी, वी हैव लाइक गिवन हर मेनी चेंजेस। पता नहीं उसके लिए कितने अच्छे रह चुके हैं, बिकॉज हर फादर इज इन अ जॉब वेयर ही हैज़ बीन ट्रांसफर्ड टू मेनी प्लेसेस। ख्याति 10th तक 7 स्कूल्स चेंज कर चुकी थी। जब वो प्रभात में आई तब 8th स्टैंडर्ड में थी वो, उसके पहले उसके 6 स्कूल्स ऑलरेडी हो चुके थे। तो हमें नहीं पता था कि वो कैसे रिएक्ट करेंगे, बट शी टुक थिंग्स पॉजिटिवली एंड स्पेशली विद मराठी। जब उसने 8th में महाराष्ट्र बोर्ड का एग्जाम दिया, यहाँ पे होता है महाराष्ट्र स्कॉलरशिप, हम लोग गुजरात से आए थे, एंड देयर शी वाज हैविंग गुजराती एज हर 3rd लैंग्वेज। सो आई डिड नॉट नो हाउ शी वुड रिएक्ट। मैंने उसको एक ही बोला, बेटा हमें मैथ्स और लैंग्वेज इंग्लिश पर फोकस करना है, मराठी को सिर्फ होता है तो करो। एंड दैट टाइम आफ्टर द रिजल्ट्स वर आउट, मुझे भी नहीं पता था, हमें जब फोन कॉल्स आए लोगों के कॉन्ग्रेचुलेशंस के, तब पता चला कि शी वॉज विदर्भा फर्स्ट एंड स्टेट 3rd। तो इट वॉज रियली कि वाओ, अगर मैंने उसको मोटिवेट किया होता उस समय कि नहीं बेटा मराठी भी कर सकते हो, तो शायद वो स्टेट 1st हो जाते, क्योंकि उनमें सिर्फ 4 मार्क्स का डिफरेंस था। तो इस साल मैंने एनटीसी के टाइम पे सोच के रखा था कि नाउ we as a parent also we should be very motivating towards the children, and definitely all the parents over here, they are at the first peak level of bringing their child to this position। क्योंकि जब हम बच्चे थे हमारे माता पिता इतने इन्वॉल्व नहीं थे हमारी एजुकेशन में जितने आज हम अपने बच्चों के एजुकेशन में इन्वॉल्व है। और यहीं से बच्चे प्रोत्साहन, जैसे वो बच्ची ने बताया, मुझे बहुत अच्छा लगा उसका कि फॉर बियरिंग ऑल माय टेंट्रम्स, डेफिनेटली यू थ्रो लॉट ऑफ टेंट्रम्स टुवर्ड्स अस। And nowadays, both parents are too busy with their social life, their economic life, where we both have to work to take the responsibility of the entire house. There may be some problems at home which we are facing together. These children definitely they do help us. I suppose all of you are helping your mothers also at home equally. So we don't take those as tantrums. We know these are the situations changing, and we always welcome you. Though you will go far away, children. आप लोग अभी बड़े हो रहे हो और भी आगे जाओगे, बट डोंट फॉरगेट कि तुम्हारे पेरेंट्स तब भी रेडी रहेंगे तुम्हारी हर चीज़ झेलने के लिए। तो वापस आना, क्योंकि बहुत से बच्चे आगे बढ़ने के बाद में पीछे मुड़ के देखना भूल जाते हैं, तो वो मत भूलना। आपके टीचर्स, आपके पेरेंट्स और जितने भी इंस्टीट्यूट्स आपने फॉलोअप किए होंगे, आपके फ्रेंड्स, सबके साथ हमेशा ग्राउंड पर हमेशा रहना। थैंक यू सो मच, थैंक यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी सर, थैंक यू सो मच सर। त्यानंतर मी अक्षय संदीप पारसकर याला करतो। अक्षय पारसकर। नमस्कार। आमची परीक्षा 10/2020 पण मला ते कोरोनामध्ये जमलं नाही, तर ती 14 फेब्रुवारी 2021ला घेण्यात आली। तोपर्यंत मी ते छान अभ्यास नाही करू शकलो, म्हणजे व्यवस्थित अभ्यास नाही करू शकलो, पण तरी आईने खूप सपोर्ट केला। थँक्यू। त्यानंतर मी आवाहन करतो अनिश गवंडे याला। अनिश आहे का? त्यानंतर ध्रुव भोसले। A very good evening to all the sirs and the dignitaries present here today.
Sir for organizing this Friday sir organized. Okay. Friday sir for organizing this felicitation ceremony today. It really encourages us as a student. You always feel to strive higher because of such ceremonies. I would like to mention one my father used to always tell me that you need not give any exam just because you have to achieve good marks there, but you just need to give it as an experience. You should know the competitiveness which is there today. So just give the exam and try to get better after each attempt. And also I would like to thank my teachers who are constant and motivating me and guiding me throughout my journey. Thank you. त्यानंतर प्रभात पीठ स्कूलचा साहिल वाडकर. गुड आफ्टरनून टू ऑल. मी साहिल राजू वाडकर. आपण इथं सर्व MTS स्कॉलरशिपसाठी प्राप्त झालेलो त्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत. सर्वांना अभिनंदन. मी माझ्या सक्सेसचा सगळ्यात मोठा क्रेडिट म्हणजे माझे आईबाबा आणि शाळेला देतो. कारण की आपल्याला माहीत आहे की पेपरची तारीख ही पुढे ढकलण्यात आली म्हणजे होती मेमध्ये, ते झाली फेब्रुवारीमध्ये. तर मला वाटलं की माझं फर्स्ट झाली पण सेकंड होणार नाही वाटते. परंतु माझ्या आईबाबांनी मला सतत म्हणलं की तू करू शकतं. आणि मोठा म्हणजे शाळेतले जे मला शिकवलं होतं ते मला पेपरच्या अखेरपर्यंत आठवून राहिलं. त्यासाठी मी शाळेचा आणि माझ्या आईबाबाचा धन्यवाद देतो. अथर्व डाबेराव, प्रभात पीठ स्कूल. First of all, I would like to thank you, my mom, dad, as well as the dignitaries present over here for their support in second stage. As of lockdown, we were not ready to give the exams along with the NEET or JW, which we were preparing together. But due to the support of Dr. Naresh sir and Prabhat Pit School teachers and all the teachers who supported me throughout my journey, I would like to thank them. आदित्य साहू झालं. आणखी कोणाला आपलं मनोमत व्यक्त करायचं पालकांपैकी? ठीक आहे. त्यानंतर मी आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. पण त्यानंतर ज्यांचा आपण इथे सत्कार झाला त्यांचा ग्रुप फोटो इथे होईल. तर सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक आपल्याला कार्यक्रम संपल्यावर ग्रुप फोटोसाठी थांबायचं आहे. तर मी या कार्यक्रमाच्या आभारासाठी आमंत्रित करतो श्री विजय पदई सरांना. All the dignitaries on the dais, off the dais. Actually, this is a very excellent moment, not only for me but you all. I want to share a thought here. When there is a raining outside, okay, we take an umbrella. Why we take an umbrella? Because it is not possible to stop the rain with the help of umbrella, but it is possible to protect us from the rain. Why I give this sentence here? The meaning is that confidence. I want to talk about the confidence. Confidence may not give us success, but it gives us to way to the success. Okay? So don't lose our confidence. So I'm very thankful here to give me a chance to give a vote of thanks. तरी सर्वप्रथम या ठिकाणी अत्यंत बहारदार या प्रभात पीठच्या या संकुलामध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे जे आभार प्रदर्शन आहे ते माझ्याकडे दिलेले आहे. त्याबद्दल मी प्रथम आयोजकांचे धन्यवाद मानतो. तरी प्रथम आजच्या या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा जो कौतुक सोहळा होता, या कौतुक सोहळ्यासाठी खरोखर सर्व पालक आणि सर्व मान्यवर एकदम मनाने आलेले आहेत. आपलं मन पूर्ण घेऊन तन मन धनानं पूर्ण झाला असं म्हणतो ते घेऊन आपण सर्व इथं आलेला आहात. प्रत्येकाचा चेहरा असा शेवटच्या क्षणापर्यंत असा खुललेला आहे की हा कार्यक्रम असाच चालत राहावा.
केव्हा हा समारोप जो आहे आपला हा आउट ऑफ थँक्सचा प्रसंग आला हे माहीत सुद्धा पडले नाही, तरी सुद्धा आभार प्रदर्शन हा एक पार्ट असतो, तो करावाच लागते. तरी अशा या महत्त्वाच्या कार्यक्रमाला एक प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आदरणीय प्रशांतजी कपले साहेब एक स्वतःमध्ये फार मोठं व्यक्तिमत्व आहे. मी भाषण नाही देत, आभार प्रदर्शन एकदम शॉर्टकटमध्ये असतं, तरी परंतु मी सांगू इच्छितो की त्यांनी एकदम 2 शब्दामध्ये, मी खूप काही लिहिलेलं आहे, प्रत्येकाचं जे बोलणं आहे ते मी लिहिलेलं आहे, मी आदरणीय भास्कर सरांना देणार आहे, तरी 1-2 शब्दामध्ये तुम्हाला किती मोटिवेट करण्याचं काम त्यांनी केलं आणि या ठिकाणी आले त्याबद्दल मी खरोखर आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर एक आपल्या जिल्ह्याची धुरा सांभाळणारे माध्यमिकचे आपले आदरणीय शिक्षणाधिकारी आदरणीय श्री दिलीपजी तायडे साहेब, त्यांनी तुम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर स्वतःचे अनुभव सांगितले आणि तुम्ही काय करायचं जीवनामध्ये, तुमचं ध्येय काय ते या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगितलं आणि वेळात वेळ काढून एवढा बिझी वेळ असून सुद्धा ते इथं आले, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे की आयोजकच साहेब आहे, आपण त्यांच्याच संकुलामध्ये त्यांच्याच घरी इथं आलेलो आहे. असे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय श्री गजाननजी नारे साहेब, संचालक प्रभात किड्स अकोला, यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर हे संकुल उपलब्ध करून दिलं आणि हे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि प्रत्येक मान्यवरांनी आदरणीय भास्कर सरांबद्दल इथं बोललेलं आहे. आमचा जो सुद्धा इथे आता एक फुल भेटला, आम्हाला एक सर्टिफिकेट भेटलं. तुम्हाला तर प्रश्नच नाही, तुमचं कॅलिबर होतं, तुम्हाला भेटलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खरोखर सांगतो की कौतुक करणं जीवनामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो गुण आदरणीय भास्कर सरांमध्ये आहे. त्या कौतुकाच्या थापेमुळे आपण कुठून कुठं पोहोचतो हे आपल्याला शेवटी समजते. म्हणजे त्या कौतुकाची थाप किती महत्त्वाची आहे हे आपल्याला समजते. तर असे आमचे सर्व विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, अनेक पदं भूषवलेली असे आदरणीय डॉक्टर रवींद्र भास्कर सर यांचे मी खरंच मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर जे सर्वात महत्त्वाचे जे घटक आहेत ते म्हणजे तुमचे आईवडील, ज्यांनी तुमच्यासाठी एक मिनिट झिजलेला आहे आणि इथंच थांबणार नाही, तर पुढे सुद्धा भविष्यामध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हावं यासाठी जीवाचं प्राण करणारे तुमचे जे आई वडील आहेत ते इथं स्वतः तुम्हाला घेऊन आले, उपस्थित राहिले, तुमचं कौतुक केलं आणि या कार्यक्रमाचा स्वीकार केला. त्याबद्दल मी सर्व पॅरेंट्सचे आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या संकुलामधील सर्व शिक्षक ज्यांनी या कार्यक्रमाचे मित्र यांनी या ठिकाणी योग्य प्रकारे इथं सांभाळला आणि हेच शिक्षक नाही तर जे इथं सध्या उपस्थित नाहीत, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, जिथं तुम्ही क्लास लावलेले असतील, ज्या वर्गामध्ये तुम्ही ज्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचा आभार मानतो आणि कळत न कळत ज्यांचे आभार मानायचे राहिले असतील त्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका सर मॅडम नाव आपण गाईड टीचर, आपण गाईड टीचर मी आधीच उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक असतील, मुख्याध्यापिका असतील, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं मी